हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. हे आहेत आकाशिक रेकॉर्ड्सचे कार्ड. आता आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे यमदूत जे आहेत, यमराज जे आहेत त्यांच्याबरोबर असतात चंद्रगुप्त. जे चंद्रगुप्त आहेत ते काय करतात, आपल्या पापपुण्याचा लेखाजोखा लिहितात, बरोबर. तर तो लेखाजोखा ज्या किताबमध्ये असतो त्याला म्हणतात आकाशिक रेकॉर्ड्स. आणि हे आकाशिक रेकॉर्ड्स काय एलिमेंट म्हणजे आकाशामध्ये स्थित असतात त्याच्यापर्यंत आपण मेडिटेशनद्वारा पोहोचू शकतो, किंवा हे जे कार्ड्स आहेत आकाशिक रेकॉर्ड्सचे कार्ड्स, आकाशिक कार्ड्स, त्याच्यावरनं आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर याचा उपयोग काय, तुमच्या फ्युचर लाईफमध्ये कुठली गोष्ट होणार आहे आणि कोणत्या गोष्टीमध्ये तुमच्या लाईफमध्ये काय घडू शकतं, जे आपण बोलतो ना की माझ्या नशिबात लिहिलेलं आहे, तर त्या पद्धतीने तुमच्या नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे हे या कार्ड्सवरनं समजतं. आज आपण तीच रीडिंग करणार आहोत. ही एक जनरल रीडिंग आहे, तर प्रत्येकाला 100% डेफिनेटली त्याचा उपयोग होणार नाही, काही ना काहीतरी रिलेट नक्की होईल. बट जर तुम्ही हे पर्सनल रीडिंग करून घेतली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. यामध्ये तुम्हाला पर्सनल रीडिंगमध्ये एक क्वेश्चन 1500 आहे त्याचा रेट. बट जर तुम्ही आत्ता करून घेताय ऑक्टोबर संपेस तोपर्यंत, 31 ऑक्टोबरपर्यंत, तर त्याची 666 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील. आणि तुमच्या फ्युचरमध्ये, येत्या फ्युचरमध्ये 1 इयरमध्ये काय काय होऊ शकतं हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजू शकेल. तर वाट बघू नका, लवकरच तुम्ही रीडिंग बुक करा. आपण बघूया येत्या हा जो नोव्हेंबर महिना आहे त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये स्निक पिक बघूया की तुमच्या आकाशिक रेकॉर्ड्समध्ये काय दिलेलं आहे. ओके, वाव, द आर्क ऑफ द कॉन्व्हेंट. तुमच्या पास्ट लाईफमधल्या काही गोष्टी तुम्हाला आठवू शकतात. तुम्ही या धर्तीवर का आलेला आहात, तुमचं लाईफ पर्पज काय आहे, या बाबतीमध्ये तुम्हाला उलगडा होणार आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये. तुम्ही कोणत्या खजानाची सुरक्षा करत आहात, म्हणजे तुमच्याकडे जी पॉवर आहे ती एक प्रकारची पॉवर आहे की जी तुम्ही अजून यूज नाही केली, तर त्या पॉवरचा यूज कशा पद्धतीने करायचा आहे, ती पॉवर कोणती आहे, या बाबतीमध्ये तुम्हाला उलगडा नक्कीच लागू शकतो. बॅलन्स, 7 ऑफ फोर्सेस. तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स येतोय, जस्टिस येतोय. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आत्तापर्यंत लाईफला खूप बॅलन्स करायचा प्रयत्न करत होता, पण ते आत्तापर्यंत बॅलन्स होत नव्हतं. तर इथून पुढे तुमच्या लाईफमध्ये आता बॅलन्स येईल. तुम्ही योग्य पद्धतीने लाईफला हँडल करू शकाल आणि फायनली तुम्हाला असं वाटेल की हां, आता हे माझं जे आयुष्य आहे ते माझ्या कंट्रोलमध्ये आहे. द किंग ऑफ फोर्सेस. मला असं वाटते तुमच्या लाईफमध्ये एक अशी व्यक्ती एंटर करणार आहे, जी व्यक्ती तुम्हाला रादर तुमच्या ह्याच्यानुसार बघा की तुमची आत्ता काय सिच्युएशन आहे त्या सिच्युएशननुसार बघा. एक तर तुमच्या लाईफमध्ये रिलेशनशिपसाठी तुम्हाला हेल्प करणारी ठरेल. सेकंड, तुमच्या करिअर लाईफमध्ये तुम्हाला हेल्प करणारी व्यक्ती ठरेल, किंवा स्पिरिच्युअल गायडन्स देणारी तुमच्या लाईफमध्ये एक गुरुची जागा घेणारी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येऊ शकते, जे तुम्हाला पुढे लाईफमध्ये काय काय करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स त्यांच्याकडनं डेफिनेटली मिळू शकतो. तो एक चांगली व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये एंटर करणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. आणि लास्ट कार्ड, द डिवाइन फिजिशियन. अगेन सेम की तुम्ही ज्या कार्यासाठी तुम्हाला या धर्तीवर पाठवलेलं आहे, किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला लाईफमध्ये पुढे जायचं आहे, तर ते कशा पद्धतीने जायचं आहे, तुमची कामं कोणती आहे, तुमचा लाईफ पर्पज काय आहे, यावर तुम्ही लक्ष देऊन त्या लाईफमध्ये तुम्ही पुढे जाणार आहात. तुम्ही ऑकल्ट सायन्समध्ये येऊ शकता, तुम्ही लोकांना सर्व्हिस देऊ शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला एक गोष्ट ठरवून दिली आहे ती लाईफची पर्पज तुम्ही फुलफिल करायला स्टार्ट करणार आहात 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये. ओके, सो हीच होती तुमची आकाशिक रीडिंग. यामध्ये असं आहे की मला असं वाटतं जर तुम्ही पर्सनल रीडिंग करून घेतलं तर तुम्हाला एक्झॅक्ट तुमच्या लाईफमधले इव्हेंट्स काय आहेत या बाबतीमध्ये समजून येऊ शकतं. सो नक्कीच त्यासाठी तुम्ही संपर्क करा. थँक्यू सो मच.